आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। अंबरनाथ तालुक्यातील वांगणी शहराचा लवकरच कायापालट होणार आहे। वांगणी शहरातील विकास कामांसाठी आमदार किसन कथोरे यांनी कोट्यावधींचा निधी मंजूर करून दिलाय। वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात विकासांची घोडेदौड सुरू आहे। याच विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच वांगणीमध्ये पार पडलं। यावेळी वांगणीच्या सरपंच वनिता आढाव, ग्रामविस्तार अधिकारी गणेश खारीक, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। आमदार किसन कथोरे यांनी मंजूर केलेल्या विकास निधी अंतर्गत वांगणीतील रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। यापैकी गाव, तलाव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वांगणी पूर्वेकडे उभारण्यात येणारं नवीन उपकेंद्र वांगणीच्या विकासात मौलाचं ठरणार आहे। गाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी 2,74,00,000 तर आरोग्य उपकेंद्रासाठी 49 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। विशेष म्हणजे यावेळी वांगणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला बालकल्याण विभागांतर्गत 10% आणि मागासवर्गीय निधीतून 15% निधीचा लाभ नागरिकांना देण्यात आलाय। तसंच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं। याशिवाय 15व्या वित्त आयोगातून घेण्यात आलेल्या 2 घंटागाड्या, 1 ट्रॅक्टरचं लोकार्पणही करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं वांगणीत तब्बल 5 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ पार पडला। वांगणीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिली। आपण निधीचा वाटप हा 5% निधीतनं करत होतो। 5% निधीतनं यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांना काही वस्तू स्वरूप भेट देत होते आणि आपलं छोटा मोठा खाऊचा खाऊचे पॅकेट देऊन कार्यक्रम संपवत होते। पण जेव्हापासून 2022 पासून जेव्हापासून आमची बॉडी बसली, 2022-23ला जो 5% निधी ग्रामपंचायत ग्रामनिधीतनं निघाला, त्याच्यातनं दिव्यांग बांधवांची मागणी होती की आम्हाला चेक स्वरूपात तुम्ही पैसे द्यावे। कारण कसं, तुम्ही ज्या वस्तू देतात त्या आमच्या एका घरात 4-4 जण असतात की एका घरात 4-4 वस्तू येतात। त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं, आमच्या वांगणी ग्रामपंचायत कमिटीने असं ठरवलं की यांची जी मागणी आहे आणि आपल्याला त्यांना देणंच आहे, तर मग आपण त्यांना चेक स्वरूपात देऊया। आम्ही 5% निधीचा वापर हा चेक स्वरूपात येतो आणि राहिलेला आपला 10%, 15%, 10% निधी हा महिला बाल विकास कल्याण व मागासवर्गीय आणि 15% निधी हा मागासवर्गीय समाजासाठी असतो। आणि या वर्षी आम्ही 10% निधी प्रत्येक अंगणवाडींना आपण युनिफॉर्म दिलेला आहे, गणवेश दिलेला आहे आणि बॅग, स्कूल बॅग आणि वजन काटे हे 10% निधीत आपण खर्च केलेला आहे। बाकी राहिला विषय 15% निधीचा, तर 15% निधीतनं आपण वॉर्डनुसार वस्तूंचं वाटप केलेलं आहे। त्या वस्तूंमध्ये आपण भांडे, 100 खुर्च्या, 10 टेबल आणि 2 साऊंड बॉक्स असा प्रत्येक वॉर्डनुसार आपण 10% वस्तूंचं नियोजन केलेलं आहे। आणि राहिला प्रश्न 15वा वित्त आयोगातनं आम्ही 2 घंटागाड्या आणि 6 ट्रॉल्या घेतलेल्या आहेत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।